नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. मित्रांनो, प्रकरण 37 अधिसंख्यापद त्याच्यातला भाग 2C आपण बघतोय. तर या भागामध्ये आपण बघतो की SBC स्वीकारल्यामुळं विस्तारित क्षेत्रातील जे आदिवासी लोक आहेत, जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत, त्या लोकांनी स्वतःच्या गैरसमजातून जे SBC स्वीकारले, तर ती SBC स्वीकारल्यामुळं त्यांचे किती तोटे झालेले आहेत किंवा त्याचे किती दुष्परिणाम झालेले आहेत, या विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपले प्रकरण अवैध झाल्यामुळं आपण ॲक्च्युली अनुसूचित जमातीवरती नोकरी लागलो होतो. कारण का, तर आपण मूळ अनुसूचित जमातीचे आहोत म्हणून आपण अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र काढलं होतं आणि नोकरी लागलो होतो. परंतु नंतर काही लोकांच्या षडयंत्रामुळे आपले प्रमाणपत्र अवैध झाले आणि अवैध झाल्यानंतर आपली नोकरी वाचावी आणि आपले कुटुंब जगायला पाहिजे, या उद्देशाने आपण काय केलं, तर शासनाचं जो SBCचं जे 2% आरक्षण जे होतं ते आरक्षण आपण स्वीकारलो. परंतु त्या आरक्षण स्वीकारल्यानंतर स्वीकारत असताना आपण फारसा विचार केला नव्हतो. SBC आपण स्वीकारल्यानंतर आपली फक्त नोकरी वाचेल, आपलं कुटुंब जगेल एवढंच आपण विचार केला होतो. पण भविष्यामध्ये याचे किती दुष्परिणाम होतील, समाजावरती किती दुष्परिणाम होतील, स्वतःवरती किती दुष्परिणाम होईल, याचा आपण कधीच विचार केला नव्हतो. एक अज्ञानापोटी घाई गडबडीमध्ये आपण SBC स्वीकारलो होतो. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की आपण SBC स्वीकारल्यामुळं किती नुकसान आपलं झालेलं आहे किंवा आपल्या समाजाचं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या, SBC स्वीकारणे म्हणजे काय. म्हणजे स्वतःचे मूळ अनुसूचित जमातीचे दाखला सरेंडर करून मूळ अनुसूचित जमात सोडून आपण SBC स्वीकारलो, याचा अर्थ काय. तर याचा अर्थ असा मित्रांनो की आपण बोगस आहोत हे आपल्याला मान्य आहे. आपण ॲक्सेप्ट करतो, स्वीकार करतो की मी बोगस आहे, मी बोगस आहे, मी घुसखोर आहे, मी जातचोर आहे, हे आपल्याला मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मी खोटं सर्टिफिकेट काढून, अनुसूचित जमातीचं खोटं सर्टिफिकेट काढून मी माझं पोट भरण्यासाठी नोकरीला लागलो हे आपण मान्य करतो आणि स्वतःला एक गुन्हेगार आहे असं आपण कबूल करतो. आणि म्हणून आपण प्रोटेक्शन स्वीकारतो, SBC स्वीकारतो. याचाच अर्थ की मी गुन्हेगार आहे, मी खोटं सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि मी आता शासनाला हे सर्टिफिकेट सरेंडर करतो, मी शासनाची माफी मागतो, शासनाची क्षमा करतो, तर मला शासनाने क्षमा करावा असा त्याचा अर्थ होतो. कारण सर्टिफिकेट, SBCचं सर्टिफिकेट घेणे याचा अर्थ STची सर्टिफिकेट सरेंडर करणे. मग आपण सरेंडर का करतो, तर ते चुकीचं आहे या कारणाने आपण करत असतो. मग चुकीचं आहे याचा अर्थ काय, म्हणजेच मी आदिवासी नाही, म्हणजेच मी ओरिजिनल अनुसूचित जमातीचं नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून फक्त नोकरी वाचवणे हा एवढा त्याच्या मागचा अर्थ होत नाही. तर मी बोगस आहे, मी खोटरडा आहे, मी जातचोर आहे, मी खोटं सर्टिफिकेट काढलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तर एकंदरीत ही SBC आपण स्वीकारल्यामुळं काय काय आपले नुकसान झालेले आहे.
तर पहिलं त्याच्यातलं नुकसान असं झालेलं आहे की मित्रांनो, आपले मूळ जमात आपल्याला सोडून द्यावी लागणार आहे. हजारो वर्षापासून आपल्या आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांच्यापासून आपल्याला ती जात मिळाली होती, जमात मिळाली होती. तर आपण एका झटक्यामध्ये आपल्या हजारो वर्षाची जमात सोडून दिलेलं आहे. पहिलं तोटा काय झालेलं आहे SBC स्वीकारल्यामुळं, तर SBC स्वीकारताना आपण हमीपत्र लिहून दिलेलं आहे की मी अनुसूचित जमातीचं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये मी किंवा माझ्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती अनुसूचित जमातीची दावा करणार नाही, म्हणून मी माझे दाखला किंवा मी अनुसूचित जमातीची दावा सोडून देत आहे, असं आपण हमीपत्र लिहून दिलो. म्हणजेच आपण आपली जात सोडून दिलेला आहे. आणि फक्त तुम्हीच जात सोडलेली नाही, तर तुमच्या अख्ख्या पिढ्यांनी जात सोडलेल्या आहेत तुमच्या निमित्ताने, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हजारो वर्षापासून जी जात आपल्याला मिळाली होती आपल्या आजोबा पणजोबा खापर पणजोबाकडनं, ती जात आपण एका झटक्यात सोडून मोकळं झालो. ओके, तर पहिलं नुकसान आपलं काय झालेलं आहे, तर आपण आपली जात सोडलेलं आहे, आपली जात गमावून बसलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं नुकसान काय झालेलं आहे, तर मित्रांनो 80 ते 90% समाज किंवा लोक नोकरदार हे अनुसूचित जमाती सोडून SBC स्वीकारलेलं आहे. अगदी काही 10-20% लोक असतील जे अजूनसुद्धा न्यायालयामध्ये लढतात, कमिट्यांच्या बरोबर लढतात किंवा आणि काहीतरी संघर्ष करतात, पण त्यांनी जात सोडलेलं नाही. परंतु 80 ते 90% लोक हे रातोरात्र त्यांची जात सोडलेलं आहे. म्हणजेच ह्या ST कॅटेगरीमधून ही लोक कायमस्वरूपी बाहेर पडलेले आहे. अनुसूचित जमातीमधून किंवा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी याच्यातनं कायमस्वरूपी ही लोक बाहेर पडलेले आहे. यांना इथून पुढं मी महादेव कोळ्यांचा आहे, मी मल्हार कोळ्यांचा आहे, मी ढोर कोळ्यांचा आहे, मी टोकर कोळ्यांचा आहे असं म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही फक्त कोळ्यांचा आहात, तुम्ही फक्त कोळी या जातीचे आहात, तुम्ही SBC आहात, आता तुम्ही ST राहिलेले नाही. म्हणून कुणालाही जे SBC स्वीकारले त्या लोकांना कायद्याने किंवा माणुसकीने सुद्धा मी महादेव कोळी समाजाचा आहे असं तुम्हाला सांगता येणार नाही, कारण तुम्ही तुमची जात सोडून दिलेलं आहे आणि या जातीतून तुम्ही बाहेर पडलेला आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे की आपण अनुसूचित जमात स्वीकारल्यामुळं काय झालेलं आहे, तर मित्रांनो तुम्ही जी काही SBC स्वीकारलेलं आहे ती SBC फक्त 2% आहे आणि ती SBC कायद्याने मान्य नाही. आज न उद्या ती SBC कोटा जे आहे ते निघून जाणार आहे, ते टिकणार नाही, कारण 50% जास्त रिझर्वेशन असू नये अशी कायदा आहे. त्यामुळं 52% आता रिझर्वेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 2% जी आहे ती SBC आहे. म्हणून आज नाही तर उद्या ती SBC पूर्णपणे रद्द होणार आहे, संपणार आहे. मग आपण तर इकडं ST सोडून दिलेलं आहे, आपण स्वतःहून ST सोडून दिलेलं आहे आणि कायदा जो आहे आज न उद्या कायद्यामध्ये ती SBC उडणार आहे. त्यामुळं आपण कोणीच नसणार आहे. आपण म्हणा किंवा आपले पूर्वज म्हणा हे आदिवासी जीवन जगत होते, दऱ्याखोऱ्यामध्ये जीवन जगत होते, हालाकीचे जीवन जगत होते, गरिबीचे जीवन जगत होते, अतिशय अनटचेबल अस्पृश्य जीवन जगत होते. म्हणून शासनाने आपल्याला संविधानाने आपल्याला एक आरक्षण दिलं होतं. कारण का, तर तुमचीही एक सामाजिक स्तर उंचवावे, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, तुम्हीसुद्धा इतरांच्या प्रमाणे इज्जतीने जगलं पाहिजे, यासाठी संविधानाने आपल्याला आरक्षण दिलं होतं अनुसूचित जमातीचं. पण आपण एक 2-3 वर्षाच्या नोकरी वाचवण्यासाठी आपले जे काही आरक्षण आहे आपण ते सोडून दिलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण प्रगतीचं कार्ड म्हणू, प्रगतीची साधना म्हणू, प्रगतीचं शस्त्र म्हणू,
हे प्रगतीचे शस्त्र म्हणजेच आरक्षण हे आपण सोडून दिलेलं आहे. आपले पूर्वजांनी जे आरक्षण मिळवलं होतं किंवा पूर्वज गरीब होते, आदिवासी होते, हालाकीचे जीवन जगत होते म्हणून जे आरक्षण दिलं गेलं होतं, तर ते आरक्षण मित्रांनो आपण आपल्या स्वार्थामुळं सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमच्या तात्पुरत्या सुखासाठी 2-3 वर्षाच्या नोकरीसाठी, 2-3 वर्षाच्या नोकरीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पगारासाठी तुम्ही लोकांनी अख्ख्या समाजाला गरीब बनवलेलं आहे. येणारा समाज ना SBCमध्ये असणार आहे, ना STमध्ये असणार आहे. येणारी पिढी एकतर त्यांना ओपनमध्ये फाईट करावं लागेल, नसेल तर त्यांना उपवाशी मरावं लागेल. म्हणून ज्याच्या माध्यमातून आपण प्रगत होणार होतो, ज्याच्या माध्यमातून आपण आपली सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावणार होतो, तेच आपण सोडून दिल्यामुळं येणारा जो पिढी आहे ती पिढी काही करू शकणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपला समाज गरीब होत राहणार हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्या समाजातील मुलांना कुठेही चांगल्या पद्धतीची नोकरी मिळणार नाही. ती मुलं कुठेही ऑफिसर्स म्हणून काम करू शकणार नाही. त्यांची आर्थिक बाजू कमकुवत राहणार. म्हणून बघता बघता काही वर्षामध्ये हा कोळी समाज जो आहे, कोळी समाज पूर्णपणे गरीब होत राहणार आहे हे तुम्ही आज समजून घ्या. कारण आपण स्वतःहून ती प्रगतीचं कार्ड सोडून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आणि आपले काय नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो, आपली जी भावी पिढी आहे त्या भावी पिढ्यांचं खूप मोठं नुकसान आपण स्वतःहून केलेलं आहे. आपण स्वतःहून शासनाला सर्टिफिकेट सरेंडर केलेलं आहे, जात आपली सरेंडर केलेलं आहे. आणि शासनाला सरेंडर करताना आपण लिहून दिलेलं आहे की मी अनुसूचित जमातीचा नसून मी अनुसूचित जमातीचा हक्क किंवा दावा सोडून देत आहे. आणि भविष्यामध्ये मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणी व्यक्ती अनुसूचित जमातीची दावा करणार नाही, अशा पद्धतीने आपण लिहून दिलेलं आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती हमीपत्र दिलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, आपण स्वतःहून STची दावा सोडून दिल्यामुळं, स्वतःहून STचे प्रमाणपत्र शासनाला सरेंडर केल्यामुळं, सबमिट केल्यामुळं, आणि एकदा नाही एकतर एकदा शासनाने लिहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण स्वतःहून पुन्हा 2 वेळा लिहून दिलेलं आहे. आणि असं लिहून दिल्यामुळं इथून पुढच्या आपल्या जे काही कुटुंबातील सदस्य असणार आहे, जी काही भावी पिढी असणार आहे, तर त्या पिढ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये STची सवलत मिळणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना दाखला मिळणार नाही. आणि मिळाले तरी त्यांचे प्रमाणपत्र वैध होणार नाही. पिढ्यानपिढ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रमाणपत्र मिळणार नाही, व्हॅलिडिटी मिळणार नाही. म्हणजेच आपण आपल्या भविष्यातील जेवढी काही पिढी आहेत, जोपर्यंत आरक्षण चालू आहे तोपर्यंत, तर त्या सगळ्या पिढ्यांचं प्रगती आपण थांबवलेलं आहे. त्यांचं खूप मोठं नुकसान आपण केलेलं आहे. त्यांची प्रगतीची सगळी दारं बंद केलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की भविष्यातले पिढ्यांचं नुकसान आपल्यामुळं खूप झालेलं आहे, आपल्या स्वार्थामुळं खूप झालेलं आहे. आपण 5-6 वर्ष नोकरी करणार होतो, नोकरी 5-6 वर्ष राहिले म्हणून आपण काय केलं, अनुसूचित जमातीची दाखला सबमिट करून SBC स्वीकारलो. परंतु तुम्ही हे करत असताना अजिबात विचार केलेला नाही की माझ्या भाऊबंधांचं काय, माझ्या भावी पिढीचं काय, पिढ्या कसे जगणार ह्याचा आपण कुठल्याही प्रकारचे विचार न करता आपण एक चुकीचं एक निर्णय आपण त्यावेळी घेतलेला आहे. कारण
की बाप जर SBCचा असेल तर मुलगासुद्धा SBCचा असणार आहे. मुलगा कधी STचा ठरू शकत नाही. हा नैसर्गिक न्याय आहे. तुम्ही निसर्गामध्ये जावा किंवा कोर्टामध्ये जावा, पडताळणी समित्यांच्याकडे जावा, तर तुम्ही कुठेही जावा, हा सरळ सरळ नियम आहे की बाप जर SBC असेल तर मुलगासुद्धा SBCच असतो. रक्त नाते ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यासाठी आज आपण भांडतो, की ते नियम आपल्याला भविष्यामध्ये लागू होणार आहे. कारण वडील SBC तर मुलगासुद्धा SBC. तो कधीही कोणत्याही कारणाने कुठल्याही परिस्थितीमध्ये ST सिद्ध होऊ शकत नाही. आज निसर्गाचा नियम आहे किंवा कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. बापाला जर एखादी जात मिळाली असेल तर तीच जात मुलाला मिळत असतो. म्हणून आज आपण SBC आहोत तर आमची मुलंसुद्धा भविष्यामध्ये SBC असणार आहे. आणि जर कदाचित SBC राहिलं, ती राहणार नाही, कायद्यामध्ये टिकू शकत नाही. ते जर राहिलं तर ते SBCमध्ये जगू शकतात, नसेल तर त्यांना SBC पण नाही, ST पण नाही आणि कुठल्याही कॅटेगरी त्यांना मिळणार नाही. कारण का तर मित्रांनो, की ज्या लोकांनी SBC स्वीकारलेला आहे तर त्या लोकांची फाईल्स ह्या पडताळणी समित्यांच्याकडे पडू नयेत. जेव्हा एखादा तुमच्या कुटुंबातील माणूस जातो, मुलगा जातो, तर त्यावेळी त्या आडनावावरनं, नावावरनं, जिल्ह्यावरनं ती लोकं, कमिटीमधली लोकं हे फाईल काढतात आणि त्या फाईलमध्ये ह्याच्या काकाने, चुलत्याने, बापाने काय केलं नेमकं हे बघतात. आणि जर ह्या कुटुंबातील कुणीही एखाद्या व्यक्तीने SBC स्वीकारलं असेल आणि त्याचं STचं जात सर्टिफिकेट त्यांनी सरेंडर केलं असेल, कमिटीने जप्त केलं असेल, तर अशा वेळी तुम्ही कितीही सांगितलं, कितीही युक्तिवाद करा, काहीही करा, कमिटी तुम्हाला कधीही STची सर्टिफिकेट देऊ शकत नाही. कारण कमिटी एकच म्हणेल की बाबा रे, तुझा चुलता हा SBC होता, तुझा बाबा SBC होता, तर तू ST कसं काय होऊ शकतोस? त्यामुळे आपल्याकडे उत्तर काहीच नसणार आहे. म्हणून मित्रांनो, जे लोक SBC स्वीकारलेले आहे त्या प्रत्येकांची नोंद त्या कमिटीकडे असतात, प्रत्येकांची फाईल्स त्या कमिटीकडे असतात आणि त्या आडनावाचा व्यक्ती एकदा गेल्यानंतर लगेच ती फाईल कमिटी काढून बघते आणि मग सांगतात की बाबा, तुझे पूर्वज जे होते ते SBC स्वीकारले होते, त्यामुळे तू SBC मधला माणूस आहेस, तर तुला ST आम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या की आपली जुनी पिढी स्वतःच्या गरिबीमुळं, आदिवासीपणामुळं, दऱ्याखोऱ्यामध्ये राहत असल्यामुळं तर त्यांना STचं सर्टिफिकेट त्यांनी कमवलं होतं. शासनाने त्यांना दिलं होतं, संविधानाने त्यांना दिलं होतं. कारण या लोकांची परिस्थिती, सामाजिक, आर्थिक आणि सगळ्या बाजूची परिस्थिती ही कमकुवत आहे. ही लोक हजारो वर्ष अतिशय हालाकीचे जीवन जगलेले आहेत. म्हणून ही लोक आज तरी प्रगत व्हावे यासाठी शासनाने ह्यांना प्रमाणपत्र दिलं होतं. म्हणून आपल्या मागच्या पिढीने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. हे मिळवण्यासाठी ती लोक कारणीभूत आहेत. त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ते प्रमाणपत्र मिळाले होते. परंतु आपण लोक स्वार्थी निघालो. आपण लोक फक्त 1-2 वर्षाच्या नोकरी वाचवण्यासाठी, कुटुंब वाचवण्यासाठी, जगवण्यासाठी, पगारासाठी आपण आपल्या हजारो वर्षापूर्वीची जात सोडून दिलो. शासनाने दिलेलं प्रगतीचं कार्ड आपण सबमिट केलं. आपण हे संविधानाने दिलेला हक्क गमावलो आणि याचा जो काय परिणाम होणार आहे, विपरीत परिणाम जे होणार आहे, तर ते होणार आहे भावी पिढ्यांच्यासाठी. मित्रांनो, भावी पिढी जी आहे, आपली भावी पिढी आपल्या चुकामुळे शिक्षा भोगणार आहे. आपण आपल्या हलगर्जीपणामुळे जी चुका केलो, आपण ज्या अज्ञानपणामुळे जी काही चुका केलो,
तर त्या चुकांचे पश्चाताप जे आहे तर त्या पिढ्यानं होणार आहे. म्हणून येणारी जी पिढी आहे कायमस्वरूपी आपल्या नावावरती शंख वाजवणार आहे की या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला, या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपली जात पण गमावली, प्रमाणपत्र पण गमावले आणि आम्हाला अडचणीत आणले. ही भावी पिढी आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मागच्या पिढीच्या कृपेमुळं आपल्याला प्रमाणपत्र मिळाले होते, त्याचे फायदे आपण घेतलो थोडे दिवस आणि नंतर स्वार्थामुळं आपण ते सगळंच सरेंडर केलो आणि पुढच्या सगळ्या पिढ्यांना आपण अडचणीत आणलो. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे काय अत्यंत दुर्दैवी घटना आहे. असं घडायला पाहिजे होतं, परंतु आपल्या अज्ञानामुळं हे सगळं घडलेलं आहे. तर मित्रांनो, अजूनसुद्धा ज्या लोकांची प्रकरणं पडताळणी समित्यांच्याकडे पेंडिंगमध्ये आहेत किंवा कोर्टामध्ये केसेस चालू आहेत किंवा अजून ज्यांनी पडताळणीसाठी पाठवलेलं नाही, अशा लोकांनी जरासा जरी प्रयत्न केला तरी आजसुद्धा तुम्हाला तुमची जात सिद्ध करता येईल. मी अनुसूचित जात सिद्ध कसे करावे ह्याच्यावरती एक मी लेक्चर घेणार आहे, व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामध्ये लागणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स कोणते आहेत ह्याच्यावरती मी तुम्हाला सखोलमध्ये सांगणार आहे. ती लिस्ट तुम्हाला देणार आहे आणि कोणत्या डॉक्युमेंटवरती कशा पद्धतीने युक्तिवाद केला पाहिजे हे तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने जर प्रयत्न केला तर मित्रांनो, आजसुद्धा तुम्हाला तुमची जात सिद्ध करण्याची संधी उपलब्ध आहे. तुमच्या भविष्यातील पिढी वाचवण्याची संधी उपलब्ध आहे. म्हणून मी म्हणेन की सगळ्यांनी त्या दिशेने प्रयत्न करावा. फक्त आपण प्रेझेंटेशनमध्ये मागे पडलेलो आहोत, फक्त आपण डॉक्युमेंट दाखवण्यामध्ये मागे पडलेलो आहोत. नेमके आपल्याला कोणते डॉक्युमेंट जोडले पाहिजे, काय युक्तिवाद केलं पाहिजे हे आपल्याला कळालं नसल्यामुळं आपण SBC स्वीकारलेलं आहे. परंतु मित्रांनो, अजूनसुद्धा संधी गेलेली नाही. अजूनसुद्धा तुम्ही तुमची मूळ जात सिद्ध करू शकता. ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे, 100% प्रयत्न केला पाहिजे. एक 5-10 वर्षाची नोकरी गेली म्हणून काहीच फरक पडत नाही, पण तुमची पिढी वाचणार आहे. मी तर म्हणेन की जी लोक आता निवृत्त झालेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा दावा दाखल करा आणि पुन्हा एकदा तुम्ही जात सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ शकता आणि ते सहजपणे सिद्ध करू शकता. परंतु आहे त्या SBCवरती तुम्ही समाधानी राहू नका. कारण फक्त तुम्हाला जरी ते सुखाचं वाटत असला तरी तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी ती अतिशय दुःखद घटना आहे, अतिशय दुर्घटना आहे, वाईट घटना आहे. म्हणून ज्यांचे 2-4 वर्ष नोकरी राहिलेले आहे किंवा जे निवृत्त झालेले आहेत अशा लोकांनी इथून पुढच्या आयुष्यामध्ये फक्त जात सिद्ध करण्यामागं लागावं आणि त्यांच्या स्वतःच्या पिढीचं कल्याण करावा, समाजाचं कल्याण करावा. परंतु ज्या लोकांनी SBC स्वीकारलेलं आहे, बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेलं आहे, हमीपत्र लिहून दिलेलं आहे, तर अशा लोकांच्यासाठी मात्र जात सिद्ध करणं खूप अवघड आहे. कारण तुम्ही 2 ते 3 वेळा लिहून दिलेलं आहे, शासनाने एकदा लिहून घेतलेलं आहे आणि तुम्ही स्वतःहून बरेच वेळा लिहून दिलेलं आहे तुमच्या अधिकाऱ्यांना. त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा SBCमधून STमध्ये येणं किंवा आणणं खूप अवघड आहे, किचकट आहे, अशक्य आहे. परंतु तुम्ही जर पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा SBCपासून STमध्ये कन्वर्ट करायचंच असं जर तुम्ही ठरवला तर मात्र हे अशक्य नाही. तुम्ही नवीन डॉक्युमेंट जोडून, नवीन युक्तिवाद करून आणि कोर्टामध्ये प्रेयर करून मला माझी जात सिद्ध करण्यासाठी संधी मिळावे अशी प्रार्थना करून तुम्ही पुन्हा एकदा SBCपासून STमध्ये येऊ शकता. मी तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो, कोणत्या डॉक्युमेंट्स जोडल्यानंतर तुम्ही SBCमधून STमध्ये येऊ शकता ह्याची तुम्हाला लिस्ट दिली जाईल.
आणि त्या लिस्टप्रमाणे तुम्ही काम करा. 100% तुम्ही कोर्टामधून सिद्ध होता. नव्हेच तर पडताळणी समितीसुद्धा तुम्हाला ते देऊ शकतं. कारण या डॉक्युमेंटच्या पलीकडे पडताळणी समितीला जाताच येणार नाही. पडताळणी समिती त्या डॉक्युमेंटकडे जर दुर्लक्ष केले तर पडताळणी समिती खूप अडचणीत येऊ शकते आणि कोर्टामध्ये तरी 100% आपल्याला व्हॅलिडिटी मिळू शकतो. कारण त्या डॉक्युमेंट्स त्या लेवलचे आहेत, त्या पद्धतीचे आहेत. म्हणून मित्रांनो, थोडंसं प्रत्येकाने जर प्रयत्न केला की मला आत्ता जात सिद्ध करायचंच आहे तर तुम्ही करू शकता, इझिली करू शकता. मी एक व्हिडिओ बनवणार आहे की स्वतःचे मूळ जमात कशा पद्धतीने सिद्ध करावे यावरती एक व्हिडिओ असणारच आहे आणि ते तुम्ही बघा, वारंवार बघा, 2-3 वेळा बघा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण इझिली जात सिद्ध करू शकतो आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपले काय नुकसान झालेले आहे आपण SBC स्वीकारल्यामुळं? तर मित्रांनो, आपण SBC स्वीकारल्यामुळं आपला जो समाज आहे ते समाज बोगस ठरलेला आहे. ते समाज जे आहे ते समाज जात चोर, बोगस, घुसखोर अशा पद्धतीने ठरलेलं आहे. कारण का, ज्याच दिवशी आपण ST सोडून SBC स्वीकारलो त्याच दिवशी समाजामध्ये संदेश गेला की बाबा ही लोक चुकीचे आहेत, ही लोक गैर आदिवासी आहेत, ही लोक आदिवासी नाही आहे, अनुसूचित जमातीचे नाही आहे, ही लोक महादेव कोळी, मल्हार कोळी, ठोकरे कोळी नाही आहे. अशा पद्धतीचं एक चुकीचा संदेश समाजामध्ये गेला आणि म्हणून आपण धाड अनुसूचित जमाती सोडून SBC स्वीकारल्यामुळं आज प्रत्येक माणूस आपल्याकडं संशयाने बघतोय, आपल्या पाठीमागे तो डिस्कशन करतोय. बोगस आदिवासी आले या पद्धतीने डिस्कशन करतोय. आपल्या आजूबाजूचे सगळे कर्मचारी, आपले असिस्टंट, आपल्या ऑफिसमधले सगळे नोकरदार किंवा आपले सहकारी किंवा गावातली लोक किंवा आपल्या आजूबाजूतलं समाज किंवा तुमच्या मतदारसंघातील आमदार, खासदार, मंत्रीसुद्धा तुमच्याकडे एक बोगस आदिवासी म्हणून बघतात. कारण त्यांचा दोष नाही, आपण स्वतःहून SBC स्वीकारलेला आहे. म्हणजेच आपण स्वतःहून मान्य केलेलं आहे की मी STचा नाही आहे. मग तुम्ही STचं नाही याचा अर्थ तुम्ही बोगस आहे. म्हणून प्रत्येक माणूस आज तुम्हाला बोगस म्हणतो कारण त्यांना तसं म्हणण्यासाठी स्ट्रॉंग पुरावे सापडलेले आहेत. म्हणून मित्रांनो, प्रत्येक माणूस आज आपल्या आजूबाजू आपल्याकडं संशयाने बघतो, आपल्यावरती शंका घेतो, आपल्या पाठीमागं चर्चा करतो, आपल्या पाठीमागं हसतात, टिंगल करतात. त्याचं एकमेव कारण काय, तर आपण ST सोडून SBC स्वीकारलो. तर आज सगळ्यांना असं वाटतं की बाबा ही विस्तारित क्षेत्रातील जे 33 आदिवासी जमाती आहेत ह्या ॲक्च्युअली जमाती नसून ही जाती आहेत आणि ह्या खरोखर आदिवासी नसून, ओरिजिनल आदिवासी नसून ही सगळी लोक बोगस आहेत, घुसखोर आहेत, जातचोर आहेत आणि ही लोक ओरिजिनल आदिवासींच्या पोटावरती पाय ठेवतात. त्यांच्या हक्काचं ही लोक हिरावून घेतात, काढून घेतात. खोटे सर्टिफिकेट घेऊन ही लोक नोकरी मिळवलेली आहे आणि खऱ्या आदिवासींच्या पोटावरती ही लोक पाय ठेवतात. असं प्रत्येक माणूस आज आपल्या आजूबाजू बोलतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलतोय, विधानसभेमध्ये माणसं बोलतात. त्याचं एकच कारण काय, आपण SBC स्वीकारलो, हा एकच कारण आहे. परंतु मित्रांनो, ही वस्तुस्थिती नाही आहे. लोक जे समजतात किंवा आपण जे समजतो की मी बोगस आहे, मी अनुसूचित जमातीचं नाही आहे, आपण जे समजतो किंवा लोक जे समजतात हे चुकीचं आहे. आपल्याकडं हजारो, शेकडो पुरावे आहेत. मी तुम्हाला सांगितलं, अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत, मानववंशशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ आहेत,
जिल्हा गॅजेटियर्स आहेत, सेन्सस रिपोर्ट्स आहेत, वेगवेगळ्या वास्तू आहेत, भरपूर काही पुरावे आहेत. मी एक स्वतंत्र व्हिडिओजमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील माणसं ओरिजिनल आदिवासी कसे आहेत हे तुम्हाला पुरावे मी दाखवणार आहे. त्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की आपण ओरिजिनल कसे आहोत. परंतु तुम्ही आज मात्र बोगस आहात. कारण आज तुम्ही अनुसूचित जमाती सोडून SBC स्वीकारलेलं आहे, म्हणून लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही आज बोगस आहात. त्याला कुणीही काही करू शकत नाही. कुणीही किती टिंगल करत असला तरी आपण त्याला थांबवू शकत नाही, कारण चूक आपली झालेली आहे, त्यांची चूक नाही आहे. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आज प्रत्येक माणूस आपल्याला विचारतोय किंवा त्याच्या स्वतःच्या मनाला विचारतो. तुम्ही ज्यावेळी आमदार खासदारांना निवेदन द्यायला जाता, कलेक्टरना भेटायला जाता, मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला जाता, तर त्यावेळी ही लोक मनातल्या मनात 2 प्रश्न विचारतात किंवा तुमच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही जर खरोखर अनुसूचित जमातीचे असता, आदिवासी असता, तर मग तुम्ही SBCचे प्रमाणपत्र का स्वीकारला. हा सगळ्यांच्या समोरील प्रश्न आहे. तुम्ही म्हणता मी अनुसूचित जमातीचा आहे, ओरिजिनल आहे. मग ओरिजिनल असाल तर मग तुम्ही SBC का स्वीकारला. तुम्ही लढायला पाहिजे होतं, भांडायला पाहिजे होतं, तुमचा हक्क तुम्ही मिळवून घ्यायला पाहिजे होतं. पण तुम्ही रातोरात एका रात्रीमध्ये तुम्ही ST मधून SBC मध्ये कन्वर्ट कसा झाला, याचाच अर्थ तुम्ही ओरिजिनल नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्नाची विचारतात, जर तुम्ही ओरिजिनल आदिवासी नसेल, ओरिजिनल अनुसूचित जमातीचे नसाल किंवा ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळीचे जर नसतील, तर मग तुम्ही STचे प्रमाणपत्र का घेतला. त्या आदिवासींच्या पोटावरती तुम्ही काय पाय ठेवला, त्यांच्या हक्काचं तुम्ही काय हिरावून घेतला. असं प्रत्येक समाजातील घटक आपल्याला विचारतोय. परंतु या प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे नाही आहे. कारण आपण चूक केलेला आहे. आपण अनुसूचित जमाती सोडून SBC स्वीकारलेले आहे. फार मोठी चूक आपण केलेली आहे. त्यामुळे लोक बोलत राहणार, लोक हसत राहणार, लोक टिंगल करणार, लोक बोगस म्हणणार. हे सगळं काही आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. लोक बोगस म्हणत असतील तर आपण त्यांच्या विरोधामध्ये काही करू शकत नाही आहे. कारण तुम्ही स्वतःच मान्य केलेले मी बोगस आहे. तुम्ही जर बोगस नसता तर ST मधून SBC मध्ये आला नसता. हा पुरावा आहे तुम्ही बोगस असल्याचा. बाकीच्याने बोगस म्हटलंच पाहिजे असं नाही आहे. तर तुम्हीच ते सिद्ध केलेले डॉक्युमेंटले की बाबा मी अनुसूचित जमातीचं नाही आहे म्हणून मित्रांनो, बाकीचे जे म्हणतात, बाकीचे जे प्रश्न विचारतात, त्याच्यासाठी आपल्याकडे उत्तर आज तरी नाही आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आपण आज बोगस आहोत, जातचोर आहोत, हे सगळ्या बाजूने एक स्ट्रॉंग पुरावा ह्या विरोधकांच्या हाती लागलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण आज सध्या तरी काही करू शकत नाही. परंतु या घटनेमुळं आपला जो समाज आहे, ह्या समाजावरती कायमस्वरूपी ठपका बसलेला आहे. ही बोगस जाती, हे जातचोर लोक या नावाने ठपका आपल्या संपूर्ण जमातीवरती बसलेला आहे, जातीवरती बसलेला आहे. आणि हा शिक्का पुसून न जाण्यासारखा शिक्का आहे. सहन न करण्यासारखी ही शिक्का आहे. आणि ही ठपका घेऊनच, जसं पळपुटे बाजीराव हा शब्द आपण ऐकतो, म्हणतो, अजूनसुद्धा म्हणतो शेकडो वर्षानंतरसुद्धा, तशा पद्धतीने ह्या सगळ्या 33 जमाती इतिहासामध्ये हे बोगस जमाती, बोगस जाती किंवा बोगस लोक या पद्धतीने गणले जाणार आहेत, आठवले जाणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून फक्त मी माझ्या SBC स्वीकारून माझी 2 वर्षाची नोकरी वाचवलेली नाही आहे. मी माझ्या पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे, माझ्या जातीचं नुकसान केलेलं आहे. हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण SBC स्वीकारल्यामुळं आणखीन काय नुकसान झालेलं आहे. तर आज जे आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आहेत,
किंवा आज ज्या आदिवासी संघटना आहेत तर त्यांचा प्रचंड आत्मविश्वास वाढलेला आहे. ते पूर्वी दबक्या आवाजामध्ये म्हणत होते ही बोगस आहेत बोगस आहेत म्हणून गल्ली बोळामध्ये म्हणत होते. आज मित्रांनो ते सार्वजनिक ठिकाणी म्हणतात. आज ते विधानसभेत म्हणतात, लोकसभेत म्हणतात, टी व्हीच्या माध्यमातून म्हणतात, पेपरच्या माध्यमातून म्हणतात की विस्तार क्षेत्रातील जे लोक आहेत किंवा विस्तार क्षेत्रामध्ये आदिवासी समाजच राहत नाही. आदिवासी समाज फक्त 5 जिल्ह्यामध्ये राहतो. पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे आणि कुलाबा ह्या जिल्ह्यामध्येच आदिवासी समाज राहतो, इतर जिल्ह्यामध्ये राहत नाही, असं हे आत्मविश्वासाने ती लोक आज सांगायला लागलेले आहेत. प्रत्येक स्टेजवरती ही लोक बोलत आहेत, प्रत्येकानं ही लोक सांगत आहेत. कारण का तर आपण SBC स्वीकारल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कारण ही लोक बोगस होते म्हणून यांनी SBC स्वीकारलेलं आहे. ही जर बोगस नसते तर आपल्याबरोबर भांडले असते, आपल्याकडनं ही लोक हिरावून घेतले असते त्यांचा हक्क. परंतु ही लोक रातोरात्र बदललेलं आहे. याचा अर्थ हे ओरिजिनल नाही आहे, हे बोगस आहेत, घुसखोर आहेत, असा आज आदिवासी आमदार, मंत्री, खासदार ही सगळी लोक, संघटना ही सगळी लोक प्रत्येकानं सांगत सुटलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की विस्तार क्षेत्रामध्ये आदिवासी समाजच राहत नाही आणि ज्या लोकांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतलेलं आहे तर ही लोक ओरिजिनल नाही आहे, ही सगळी लोक बोगस आहेत. नाम सदृशाचा फायदा घेऊन, नामामध्ये साधर्म्य असल्यामुळं त्याचा लाभ घेऊन या लोकांनी आदिवासींचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत, नोकरीला लागलेले आहेत आणि आदिवासींचे जे काय हक्क होतं ते त्यांनी हिरावून घेतलेलं आहे. परंतु विस्तार क्षेत्रामध्ये आदिवासी समाजच राहत नाही आणि जे का आहेत ही सगळी लोक बोगस आहेत, ही सगळी लोक चुकीची प्रमाणपत्र काढलेले आहे, असं ह्या आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि संघटना प्रत्येक ठिकाणी सांगत फिरत आहेत आणि ठामपणे सांगतात, छाती ठोकपणे सांगतात, बिनधास्तपणे सांगतात. प्रत्येक त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये बघा, प्रत्येक मेसेजमध्ये बघा, कायम बोगस बोगस बोगस, प्रत्येक वाक्याच्या मागे त्यांनी बोगस लावलेले असतात. हे बोगस लोक, जातचोर लोक, घुसखोर लोक असे त्यांचे वाक्य असतातच. कारण का त्यांना सबळ पुरावा मिळालेला आहे. त्याला आपण काहीच करू शकत नाही, त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही थांबवलं तर तुमच्याकडे पुरावा काय? अरे तुम्ही स्वतःहूनच सोडून दिलेलं आहे. त्यामुळं ती जर लोक म्हणत असतील तर त्याला दोष काय? त्यामुळं त्या विरोधकांच्यामध्ये चूक नाही आहे. चूक जी आहे ती आपल्याकडं आहे. आपण जी चूक केलो तर त्या चुकीमुळं ह्या लोक त्या पद्धतीने बोलत असतात आणि ते कायद्याने सुद्धा कुठंही ते सिद्ध होतात. त्यांच्यावरती तुम्ही कितीही मानहानीचा दावा दाखल करा किंवा तुम्ही काही करा, ते काही होऊ शकत नाही, तेच लोक जिंकतात. कारण का तर आपण STमधून SBCमध्ये आलो ह्याचाच अर्थ आपण बोगस आहोत हे सिद्धच होतं कायद्याने. म्हणून मित्रांनो त्यांना आपण दोष देऊन चालणार नाही, कारण आपण चूक केलेला आहे, त्याला दुसरं पर्याय काहीच नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन काय नुकसान झाले तर आपलं फार मोठं नुकसान असं झालं की पडताळणी समित्या आज आपली प्रकरण सरसकट अवैध करतायत. कारण आपण अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सरेंडर करून SBCचे प्रमाणपत्र घेतलो. वारंवार आपण आमदार खासदारांच्या मागे लागून नोकरीमध्ये प्रोटेक्शनचे निवेदन देत राहिलो, भीक मागत राहिलो आणि म्हणून जसं ह्या आदिवासी आमदार, खासदार आणि संघटनेमध्ये कॉन्फिडन्स वाढला आपल्या विरोधामध्ये बोलण्यासाठी, तसं आपले प्रमाणपत्र अवैध करण्यामध्ये ह्या पडताळणी समित्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ह्यांचं आता ठाम मत झालेलं आहे की हिकडली लोक सगळी बोगस आहेत. बोगस जर नसते तर ही लोक प्रमाणपत्र सरेंडर केले नसते, ही लोक भांडले असते, कोर्टात गेले असते. परंतु सरेंडर केले याचा अर्थ हे बोगस आहेत. म्हणून
ही लोक काय करतात की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये SBCचं स्वीकार झालेलं आहे त्या जिल्ह्यातलं कोणीही व्यक्ती जर गेला तर त्यांचं सरसकट ही लोक अवैध करतायत। आज तुम्ही त्या 5 जिल्हे सोडला तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातला कुठलाही माणूस जर तिथं गेला तर त्याची काही डॉक्युमेंट बघत नाही, फक्त ते जिल्हे बघतात कोणत्या जिल्ह्यातनं हा माणूस आलेला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये माणूस जर हे राहत असेल आणि तिथं SBC स्वीकारलेले लोक असतील किंवा त्या 5 जिल्हे सोडले तर 5 जिल्ह्याचे व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून जर हा माणूस आला असेल तर 100% ती लोक काही न बघता डायरेक्ट इनव्हॅलिड करतात। फक्त फालतू कारण लावत असतात, त्यांची चालीरीती जुळत नाही, यांना सांगता येत नाही वगैरे वगैरे, परंतु त्यांचा निर्णय ठरलेला असतो। तुमच्या जिल्ह्याच्या नावावरनं त्यांचे निर्णय ठरलेले असतात। या जिल्ह्याचा माणूस आहे तर हा बोगस आहे आणि याला काहीतरी कारण लावा आणि इनव्हॅलिड करा, त्यांचा निर्णय ठरलेला असतो। म्हणून आपण SBC स्वीकारल्यामुळं त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि म्हणून ती लोक आज सरसकट सगळ्यांना अवैध करतात। आणि पूर्वी थोडेफार व्हॅलिडिटी मिळत होते किंवा प्रमाणपत्र मिळत होते। आज तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रांताकडे अर्ज करून बघा, हे प्रांत सरळ सरळ लिहून देतो की माझ्या जिल्ह्यामध्ये महादेवकुळ मल्हारकुळ टोकरकुळ राहत नाही आणि म्हणून तुम्हाला देता येणार नाही, सरळ सरळ लिहून देतो, कारण त्याला पुरावा सापडला आहे। तुम्ही SBC मध्ये कन्वर्ट झालं याचा अर्थ तुम्ही नाहीच आहे। म्हणून प्रांतसुद्धा आता घाबरत नाही, पूर्वी ते घाबरायचे, पूर्वी ते घाबरून पेंडिंगमध्ये ठेवायचे, वर्षानुवर्ष पेंडिंगमध्ये ठेवायचे। आज ते 10-15 दिवसात तुम्हाला लिहून पाठवतात आमच्या जिल्ह्यात ही लोक राहत नाही म्हणून आम्ही तुम्हाला देणार नाही। त्यानंतर पूर्वी थोडेफार तर व्हॅलिडिटी मिळत होते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-2 व्हॅलिडिटी मिळत होते। आज मित्रांनो त्याही व्हॅलिडिटी मिळायची बंद झालेलं आहे। इतकंच नाही तर पूर्वी ज्यांना वैधता प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिले गेलेले आहेत, त्याही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट परत काढून घेण्याचे काम चालू आहे। अनेक लोकांना नोटीस आलेल्या आहेत, मला बरेचसे फोन येतात की तुमचे व्हॅलिडिटी रद्द का करण्यात येऊ नये असे नोटीस आलेले आहेत, कारण त्यांना माहीत आहे की ह्याचाच भाऊबंद SBC स्वीकारलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा बोगस आहे आणि म्हणून ह्याची आपण आरामशीर दिलेली व्हॅलिडिटी सर्टिफिकेट परत काढून घेऊ शकतो असं त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे। त्यांना पुरावे तसे मिळालेले आहेत म्हणून त्याला आपलं नाविलाज आहे। परंतु मित्रांनो तुम्ही जर शाणा झाला, एकत्र आला आणि थोडंसं कष्ट घेतला आणि मनामध्ये जर इच्छा बाळगले की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा SBC रद्द करून STचं प्रमाणपत्र सिद्ध करायचं आहे, असं जर तुम्ही ठामपणे निश्चय केला तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा तुम्ही स्वतःच्या जातीला वाचवू शकता, स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकता, स्वतःच्या इतर सगळ्या गोष्टी वाचवू शकता। म्हणून मित्रांनो हे बोगसांचा ठपका घेऊन जगण्यापेक्षा किंवा तुमच्यामुळं या समाजाला बोगस म्हणून एक पदवी देऊन मरण्यापेक्षा तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रयत्न करा व्हॅलिडिटी मिळवण्याचा, जात सिद्ध करण्याचा, आणि ते तुम्ही करू शकता। तुमच्याकडे ती डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही प्रयत्न केला तर सगळं शक्य आहे। त्यानंतर आपण SBC स्वीकारल्यामुळं अजून आपले काय नुकसान झाले तर मित्रांनो आपण गेल्या 40-41 वर्षापासून संघर्ष करत आलेला आहे। मी खरं म्हणजे जेव्हा मला वाटतं 9वी-10वीला होतो तेव्हापासून आपली लोक संघर्ष करत होते, आपली पूर्वीची पिढी संघर्ष करत होते, ठिकठिकाणी ते एकत्र येत होते, मीटिंग्स घेत होते। मी 8वी 9वी किंवा कदाचित 10वीला होतो तेव्हापासून मी तेव्हापासून या समाजाच्या मोर्चाला जात होतो, ठिकठिकाणी आम्ही मोर्चा केलेले, आंदोलन केलेलं, रस्ता रोको केलेला आहे
मला वाटलं नव्हतं की इतकं वर्ष हा प्रॉब्लेम पुढं ढकलला जाईल, पण आज मी स्वतः रिटायरमेंटला आलो तरीसुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही. म्हणजे इतक्या 40, 41, 42 वर्षापासून आपण संघर्ष करतो मित्रांनो. 1979 पासून आपण संघर्ष करतो, जर तुम्हाला तारीखच सांगायची झाली तर. तसं आपली 1975 पासूनच संघर्षाला सुरुवात झालेली आहे, पण त्या काळी आपल्याला प्रमाणपत्र वगैरे मिळत होते. पण प्रत्यक्ष जेव्हा थांबवलं गेलं तेव्हा 1979 पासून थांबवलं गेलं. तर 1979ला पहिला परिपत्रक आलं, तेव्हापासून आपल्याला व्हॅलिडिटी मिळणं बंद झाले, प्रमाणपत्र मिळणं बंद झाले. तर तेव्हापासून आजपर्यंत आपण रस्त्यावरती अनेक वेळा उतरलेले, अनेक वेळा मोर्चा काढलेले, आंदोलन केलेले, उपोषण केलेले, मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे, पडताळणी समित्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केलेल्या आहे. आणि आपण हे का करत होतो? तर मी ओरिजिनल आदिवासी आहे, मी ओरिजिनल अनुसूचित जमातीचा आहे, मी ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, हलबा, कोष्टी, माना आहे, म्हणून मला माझे प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, माझा हक्क मला मिळाला पाहिजे. पडताळणी समिती कारण नसताना माझ्यावरती अन्याय करत आहे, प्रांत तहसीलदार कारण नसताना आम्हाला प्रमाणपत्र देत नाही आहे, संविधानाने जे आम्हाला दिलेलं आहे ती ही लोक काढून घेत आहेत, आमच्यावर खूप अन्याय होतो, आम्हाला वाचवा, आम्हाला न्याय द्या. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या 40-41 वर्षापर्यंत संघर्ष करत आलो आहे. पण ज्या दिवशी लोक रातोरात्र SBC स्वीकारले त्याच दिवशी हे सगळं संघर्ष खड्ड्यात गेलेलं आहे, सगळं पाण्यात गेलेलं आहे. ह्या संघर्षातले ताकद निघून गेलेलं आहे, हा संघर्ष खोटा ठरलेला आहे. आज समाज म्हणतोय ही खोटेरडे लोक 40-41 वर्ष हे संघर्ष करत होते, आज बघा धाड 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 SBCचं सर्टिफिकेट घेतले आणि लिहून दिले की मी महादेव कोळी नाही, मल्हार कोळी नाही, टोकरे कोळी नाही म्हणून लिहून दिले. म्हणून मित्रांनो आपला 40-41 वर्षात जो संघर्ष आहे ते संघर्षाचे मधली ताकद पूर्णपणे निघून गेलेले आहे, पूर्णपणे ते खोटं संघर्ष ठरलेलं आहे. आपण एक नाटक करत होतो, ॲक्टिंग करत होतो, असं समाजामध्ये संदेश गेलेला आहे. तर मित्रांनो इतकं जरी आपलं नुकसान झालं असलं तरी, आपण भले जरी आपण SBCचा स्वीकार केलो असलो तरी, एक मात्र तुम्ही निश्चिंत राहा, निश्चिंत समजून घ्या निश्चितपणे की आपण प्रत्यक्षात बोगस नाही आहे, आपण प्रत्यक्षात घुसखोर नाही आहे, जातचोर नाही आहे, आपण कोणाची जात चोरलेली नाही आहे. भले प्रोटेक्शन मागणे किंवा SBCचा स्वीकार करणे याचा अर्थ की मी बोगस आहे असं सिद्ध होत असलो तरी, मला माफ करा, मी घुसखोर आहे, जातचोर आहे, मी अपराधी आहे, मी गुन्हेगार आहे, मी गैर आदिवासी आहे, असं जरी त्याचा अर्थ होत असला तरी प्रत्यक्षात मात्र आपण जातीने, भले आपण डॉक्युमेंटली जरी आपण खोटा आदिवासी असलो तरी आपण जातीने मात्र खरे आदिवासी आहोत. आपण प्रत्यक्षात खरे आदिवासी आहोत, ओरिजिनल अनुसूचित जमातीचे आहोत, ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी आहोत, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे शेकडो पुरावे आहेत. मी सांगितलं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सगळी पुरावे तुमच्या समोर ठेवणार आहे, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. किंवा जर एखादा प्रामाणिक माणूस असेल तर तो डोका आपटून घेईल भिंतीवरती आणि तो म्हणेल इतकी पुरावे असतानासुद्धा मी इतकं मूर्खपणा का केलो, मी अनुसूचित जमात सोडून मी SBCमध्ये का आलो, ह्या पुरावे मला का सापडले नाही, ह्या पुरावे मला मांडता का आलं नाही, मला कुणी का दाखवलं नाही, कुणी का सांगितलं नाही, इथपर्यंत तुम्ही याल. म्हणून मित्रांनो की आज जरी आपण SBC स्वीकारलो असलो तरी प्रत्यक्षात आपण ओरिजिनल आहोत, हे आज उद्या तुमच्या लक्षात येईल. म्हणून
तुम्ही प्रत्येकाने हेही सुद्धा लक्षात घ्या की विस्तारित क्षेत्रामध्ये जितके काही पुरावे आहेत त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने कमी पुरावे त्या आदिवासी भागामध्ये आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त पुरावे आपल्या भागामध्ये आहेत. परंतु फक्त षडयंत्रामुळे आपली प्रमाणपत्र अवैध केले जात आहेत. फक्त लोक काही राजकारणातून आपल्या सगळी प्रकरणं अवैध करतात. आपण राजकारणाला बळी पडतो आहोत. आपल्याकडे पुरावे तर भरपूर आहेत, परंतु आपण जे बळी पडतो ते फक्त राजकारणाला बळी पडतो. हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, की विरोधकांनी कितीही आपल्या विरोधामध्ये गोंधळ केला, कितीही ते राजकारण आणत राहिले, तरीसुद्धा कोणालाही घाबरायचे काही कारण नाही. कारण आपले पुरावे हे कोर्ट नाकारू शकत नाही किंवा कोणीही ते पुरावे नाकारू शकत नाही. ते आज न उद्या त्या पुरावे आपण कोर्टामध्ये सबमिट करणार आहोत आणि त्या पुराव्याच्या आधारे आपण पुन्हा एकदा सिद्ध करणार आहोत की आपण ओरिजिनलच महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि ढोर कोळी आहोत. म्हणून कुणीही घाबरायचे काही कारण नाही, काळजी करायची काही कारण नाही. तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा. काही महिन्यामध्ये आपण पुन्हा कमबॅक करणार आहोत. पुन्हा आपण आपल्या ओरिजिनल जमातीकडं वळणार आहोत, जाणार आहोत आणि कोर्टाच्या माध्यमातून आपण सिद्ध करणार आहोत. परंतु आपण एक ओरिजिनल आदिवासी असतानासुद्धा एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपण खरं म्हणजे लढायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने आपण एखाद्या अपराधीप्रमाणे वारंवार संरक्षणाची भीक मागत राहिलो. वारंवार आमदार खासदारांच्या मागे फिरून माझी नोकरी वाचव, माझे कुटुंब वाचव, मला न्याय दे, मला काहीतरी कर की माझे जीवन वाचव, अशा पद्धतीने आपण मित्रांनो भीक मागत राहिलो. ही अतिशय चुकीची घटना आपल्याकडून घडलेला आहे. तर आपण आत्तापर्यंत शासनाकडे इतकी संरक्षणाचे अर्ज केलेले आहे, तर शासनाकडे या अर्जांचं, या निवेदनांचं एक ढीग, एक खूप मोठे अशा पद्धतीचे एक ढीग रचलं गेलेलं आहे, तयार झालेलं आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आणि संरक्षण मागणंच मुळात आपल्याकडनं चुकीचं झालेलं आहे. इथून पुढच्या आयुष्यामध्ये खरं म्हणजे तुम्ही जर ओरिजिनल आदिवासी असाल, ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी असाल, तर मित्रांनो संरक्षण मागणं पूर्णपणे थांबवा. भले तुम्ही उपवाशी पडा, काही फरक पडत नाही. नोकरी जाऊ दे, काही फरक पडत नाही. 2-3 वर्षाच्या नोकरीने काहीच फरक पडत नाही. पण तुमच्यामुळं तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, तुमची जात उद्ध्वस्त होणार आहे. आज न उद्या कोणीतरी येईल आणि तो सिद्ध करेलच. तुम्ही जरी पळपुटे असला, तुमच्याकडनं जरी हे होत नसलं, तर येणाऱ्या पिढीमधनं असं कोणीतरी निघेलच आणि तो जात सिद्ध करून दाखवेल. परंतु तुम्ही स्वतःहून लिहून देऊ नका की मी अनुसूचित जमातीचं नाही आहे, कारण तो एक स्ट्रॉंग पुरावा राहील इतिहासामध्ये आणि येणाऱ्या पिढ्यांना लढण्यासाठी तो अडचणीचा ठरेल. म्हणून इथून पुढं संरक्षण मागणं, SBC मागणं, अशा पद्धतीने भीक मागणं, कुठलेही आमदार खासदारांच्या मागं फिरणं हे टोटली बंद करा. तुम्हाला जे करायचं आहे ते कायद्याने करा. कायद्याने ते आरामशीर आपल्याला सिद्ध करता येतं. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. SBCमध्ये असलो तरी जर तुम्हाला वाटलं की नाही आपण आता ST सिद्ध करायचंच, तर तुम्ही करू शकता. भले मार्ग किचकट आहे, अवघड आहे, अशक्य आहे, तरीसुद्धा तुम्ही योग्य मार्गे गेला तर ते तुम्हाला करता येतं. म्हणून आत्ता तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्या पिढ्यांच्यासाठी एक सुविधा करून ठेवण्यासाठी तुम्ही जात सिद्ध करून घ्या. यासाठी कोर्टामध्ये स्पेशल याचिका दाखल करा. कोर्टाकडे प्रेयर करा की मला माझी मूळ जात सिद्ध करायची आहे. या पद्धतीने प्रेयर करा
आणि त्याला लागणारे काही नवीन डॉक्युमेंट्स मी सांगणार आहे. एक 25 ते 30 डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते डॉक्युमेंट्स त्या कोर्टामध्ये जोडा आणि कोणत्या डॉक्युमेंटवरती कशा पद्धतीने युक्तिवाद करायचा आहे आणि युक्तिवाद करताना कोणत्या डॉक्युमेंटचा आधार घ्यायचा आहे, कोणत्या कोर्टाचा आधार घ्यायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही याचिका दाखल करून जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांचे 2-3 वर्ष नोकरी राहिलेली आहे अशा लोकांनी 2-3 वर्षासाठी आशाला न पडता तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघून, तुमच्या भावी पिढ्यांच्याकडे बघून तुम्ही जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जी लोक ऑलरेडी निवृत्त झालेले आहे, जी लोक निवृत्त झालेले आहे त्यांनी तरी खास याचिका दाखल केलं पाहिजे आणि तुम्ही ते सिद्ध केलं पाहिजे आणि ते करता येतं. मी वारंवार सांगितलं की तुम्हाला ते करता येतं, आजसुद्धा करता येतं. म्हणून मित्रांनो, आपण एक स्वतंत्र व्हिडिओ घेणारच आहोत ज्याच्यामध्ये SBCमधून STमध्ये जाण्यासाठी किंवा स्वतःचे मूळ जात सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या हेडिंगखाली आपण एक व्हिडिओ बनवतो, एक प्रकरण बनवतो. त्यामध्ये खूप सविस्तराने तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट्सबद्दल सांगितलं जाणार आहे. कोणत्या कोर्टाच्या जजमेंटच्या आधारे आपण कोणत्या पुरावे दिलं पाहिजे हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या घरच्यांचे पुरावा जोडला तर तुम्ही कधीही सिद्ध करू शकत नाही, कारण आपल्याकडे 1950 पूर्वीची नोंदीच नाही आहे. परंतु 1950 पूर्वीची नोंदी कोळी असतानासुद्धा आपण इतर डॉक्युमेंटचे आधार घेऊन मी कसा महादेव कोळी आहे, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आहे हे आपण आरामशीर सिद्ध करू शकतो. म्हणून ती जेव्हा प्रकरण येईल तेव्हा तुम्हाला क्लिअर समजेल की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं सिद्ध करता येईल. तर मित्रांनो, मी मागच्या भाग 2B मध्ये बरेचसे डॉक्युमेंट्स मी जोडलेले आहे. त्या डॉक्युमेंट्समध्ये त्या व्हिडिओच्या शेवटी डॉक्युमेंट्स जोडलेले आहेत. ते डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे वाचा. त्या प्रत्येक डॉक्युमेंटवरनं हेच सिद्ध होतं आहे की विस्तारित क्षेत्रातील म्हणजे कोस्टल एरिया वगळून विस्तारित क्षेत्रामध्ये जेवढी काही कोळी समाज राहतो आहे तर ती सगळी कोळी समाज ही STमध्येच आहे. ह्याच्यातलं एकही कोळी समाज, कोळी व्यक्ती हा OBCमध्ये येतच नाही. भले तुमची नोंदी कोळी असले तरी आणि OBCच्या यादीमध्ये कोळी शब्द असलं तरी तुम्ही त्याच्यातले नाही आहे. म्हणून त्या डॉक्युमेंट्स डाउनलोड करा, प्रिंटआउट करा, वारंवार वाचा आणि तुमच्या त्या पडताळणी समितीला सांगा, प्रांताला सांगा, बाबा रे मी कोळी असलं तरी मी महादेव कोळी आहे, कारण ही डॉक्युमेंट बघ. तर ती तुम्ही व्यवस्थित वाचा. अजून तुम्हाला 25-30 मी डॉक्युमेंट देणार आहे. तर त्या डॉक्युमेंट व्यवस्थितपणे जपून ठेवा, कारण तुम्हाला तुमची जात सिद्ध करायला ती मदत करणार आहेत. आणि मी माहितीच्या अधिकाराखाली काही डॉक्युमेंट्स मागवायला सांगितलं होतं. एक PDF मी पाठवलं होतं. तर ती जोपर्यंत तुम्ही मागवत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःची जात सिद्ध करता येणार नाही. त्यामध्ये महत्त्वाची काय मागवायचं आहे की माझा जिल्हा कोस्टल एरियामध्ये येतो का, त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती मासेमारीच्या व्यवसायासाठी यापूर्वी अनुदान घेतलेलं आहे का, हे तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आदिवासी भागातील 1950 पूर्वीची नोंदी अशी 50 भर डॉक्युमेंट तुम्हाला घ्यावं लागणार आहे. नस्ती तुम्हाला गोळा करावा लागणार आहे. जोपर्यंत आदिवासी भागातले 50 भर नस्ती तुम्ही गोळा करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करता येत नाही. कोर्टाला तुम्ही सांगू शकता, हे बघा आदिवासी भागामध्ये सुद्धा, आदिवासी भाग म्हणजे काय, जिथं आदिवासी लोक जास्त राहतात ते आदिवासी भाग, म्हणजे वेगळं असं काही नाही आहे. तर आदिवासी भागामध्ये सुद्धा फक्त कोळीच नोंदी आहेत आणि माझे सुद्धा फक्त कोळीच नोंदी आहे. त्यामुळे इक्वॅलिटी बिफोर लॉ प्रमाणे त्यांना जो नियम आहे किंवा त्यांना जी व्हॅलिडिटी मिळालेली तीच व्हॅलिडिटी मला मिळालं पाहिजे, कारण दोघांच्यासाठी कायदे एकच आहेत. कुठेही क्षेत्रबंधन नाही किंवा कुठेही भेदभाव नाही, कायदे एकच आहेत. म्हणून एकच डॉक्युमेंटवरती एकच जजमेंट तुम्ही दिलं पाहिजे. वेगवेगळे जजमेंट तुम्ही देऊ शकत नाही, वेगवेगळे निर्णय तुम्ही देऊ शकत नाही. असं तुम्ही कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्ट सरळ सरळ आदेश करेल
की बाबा कोळी नोंदीवरती जर देता येत असेल, व्हॅलिडिटी देता येत असेल तर यांनासुद्धा तुम्ही व्हॅलिडिटी दिलं पाहिजे असा आदेश होईल. म्हणून मी कोस्टल एरियामधलं कोळी नाही ह्याच्यावरून असं सिद्ध होतं की बाबा मी OBCमध्ये नाही आहे. मग मी महादेव कोळी कसा आहे ह्याच्यासाठी मी अनेक डॉक्युमेंट तुम्हाला मी देणार आहे. अक्षरशः तुमच्या जिल्ह्यातलीच डॉक्युमेंट मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही कसे महादेव कोळी आहात. आणि प्लस मग माझी कोळी नोंदी का झाले ह्याचे मी तुम्हाला पुरावा देणार आहे. आणि कोळी नोंदी असतानासुद्धा STची सर्टिफिकेट देता येतं. ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला आदिवासी भागातली 50 डॉक्युमेंट प्रत्येकांच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येकाने तुमच्या डॉक्युमेंटला जोडणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून मी 8 दिवसापूर्वी माहितीच्या अधिकाराखाली ज्या काही प्रश्न दिलो होतो त्या प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सहजपणे SBCमधून STमध्ये येता. नसेल तर तुम्हाला STमध्ये येता येणार नाही, तुमच्या घरच्यांच्या डॉक्युमेंटवरनं येता येणार नाही. भले तुमच्या आजोबांचं महादेव कोळी असलं तरी तुम्हाला येता येणार नाही, कारण पडताळणी समिती म्हणतं हे सगळं तुम्ही काय केलं, मॅन्युप्युलेट केलेलं आहे. तुम्ही पैसे देऊन महादेव कोळी असं लिहून घेतलेले, शाई बदललेलं आहे, अक्षर बदललेलं आहे. त्यांच्याकडे सगळे उत्तर तयार आहेत. त्यामुळे एका डॉक्युमेंटवर विश्वास ठेवू नका. तुम्ही 50 डॉक्युमेंट अशी गोळा करा की कुठल्याही समितीला हलता येणार नाही. मी एक 15 ते 20 दिवसामध्ये एक पत्र तयार करणार आहे. ते पत्र जरी तुम्ही दिला पडताळणी समिती आणि तुमच्या प्रांताला तर ती लोक तुम्हाला व्हॅलिडिटी दिल्याशिवाय त्यांचं खरं नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. आपण काम करू, व्यवस्थितपणे काम करू. तुम्ही मला सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. मी जे सांगतो ते काम तुम्ही केलं पाहिजे. फक्त व्हिडिओ ऐकून छान छान वाटतं म्हणून ऐकून घरी झोपून राहिला तर उपयोग नाही. तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागणार आहे. तुम्हाला सांगितलं ती माहितीच्या अधिकाराखाली मिळवा तर मिळवावंच लागणार आहे. तुम्हाला अमुक केस टाका तर केस टाकावंच लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो ॲक्शन घ्या. ह्याच्यातनंच आपण जिंकू शकतो, नाहीतर जिंकता येणार नाही, भले आपल्याकडे किती डॉक्युमेंट असले तरी. तर मी इथं हा प्रकरण थांबवतोय. तर मित्रांनो पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग 3 अधिसंख्या भाग 3 याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध का झाले ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत. आपली जे जातीचे प्रमाणपत्र आहेत हे अवैध होण्यामागं कारण काय आहे. ते कायद्याने अवैध झाले का राजकीय दबावातून अवैध झाले आणि कुणी अवैध झालं, का अवैध केले, किती चुकीच्या पद्धतीने अवैध केले गेलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे ह्या विषयावरती आपण उद्या म्हणजे एकदम आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. कारण पुढं जेव्हा मी प्रत्यक्षात प्रकरण 1 पासून सुरुवात करेन तेव्हा प्रत्येक मुद्दे अतिशय डिटेलमध्ये जाणार आहोत. आता OBCची कमीत कमी 50 ते 60 तुम्हाला मी डॉक्युमेंट देणार आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये एक 7-8 डॉक्युमेंट जोडलेले आहे तसं 50 ते 60 डॉक्युमेंट देणार आहे की जे डॉक्युमेंट सांगतात की तुम्ही OBCमध्येच येत नाही. तशा पद्धतीने प्रत्येक प्रकरण आपण फार डिटेलमध्ये जाणार आहोत आणि डॉक्युमेंटला प्रूफसहित जाणार आहोत. पण आता अधिसंख्या पद हा विषय निघाल्यामुळं एकदम शॉर्टमध्ये सगळे मुद्दे थोडं आपण समजून घेतो आहे. आणि खरं म्हणजे हा प्रकरण 37वा आहे. आपण अजून प्रकरण 1, 2, 3 असं बघितलेलंच नाही आहे. 37वा प्रकरणाला डायरेक्ट आपण आलो आहे. म्हणून बाकीचे प्रकरण फार डीपमध्ये आपण जाणार आहोत. पण इथं तुम्ही शॉर्टमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ह्या भाग 2मध्ये की आम्ही OBCमध्ये येत नाही. आम्ही जे येतो आम्ही STमध्ये येतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो मी इथं थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध का झाले ह्याच्यामागं काय षड्यंत्र आहे ह्याविषयी आपण बघू. तर कृपया सबस्क्राईब करा. ज्याने अजून सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा. व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत पाठवा, लाईक करा आणि मित्रांनो कॉमेंट्स करा. त्या व्हिडिओच्या खाली काहीतरी लिहा किंवा प्रश्न विचारा. तुम्ही जितकं कॉमेंट्स कराल ना तितकं मला बरं वाटणार आहे. फोन करू नका, राहू दे, पण कमीत कमी कॉमेंट्स करा की सर हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे.
काहीतरी म्हणा, काहीतरी प्रश्न विचारा, निर्जीव वागू नका. मला निर्जीव माणसं अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्हाला वाईट वाटलं तर तिथं लिहा मला हे वाईट वाटलेलं हे खोटं आहे. तुम्हाला चांगलं वाटलं तर तिथं लिहा हे चांगलं आहे, मला आवडलेलं आहे. काहीतरी करा. म्हणजे ॲक्टिव्ह मेंबर्स ह्या समाजात आहे हे मला कळू दे, म्हणजे पुढं मला काम करायला सोपं जाईल. नाहीतर हे सगळे निर्जीव माणसाने घेऊन काय करायचं. म्हणून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करा, प्रश्न विचारा. फोन सोडून द्या, फोन करत नाही कोणी, सोडून द्या. मी काय त्याची आशा पण करत नाही आहे. पण कमीत कमी इतर लोकांच्यापर्यंत ह्या व्हिडिओज पाठवा, त्यांना हे नॉलेज जाऊ द्या, त्यांना कळू द्या, वस्तुस्थिती काय कळू द्या, आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय होतो हे कळू द्या. म्हणजे ती लोक जर स्वाभिमानी असतील, आपण काय सगळं सोडून दिलेलं आहे त्यामुळे आपल्याकडनं होईल असं वाटत नाही. पण एखादी नवीन पिढीमधलं 1-2-4 मुलं जरी स्वाभिमानी असले तरी ती लोक पेटून उठतील आणि पुन्हा आपल्याला न्याय मिळवून देतील. म्हणून सगळ्यांच्यापर्यंत हा नॉलेज पाठवा, आपण कुठं चुकलो त्यांना कळू द्या. ओके. तर मित्रांनो, इथं मी थांबतो. पुढील प्रकरण अवश्य बघा आणि कोणतंही प्रकरण बघताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. भले 1 तासाचा असू दे, 1.25 तासाचा असू दे, पण शेवटपर्यंत बघा, मगच तुम्हाला एक परिपूर्ण नॉलेज मिळेल. तर धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.